नमस्कार. आजच्या ह्या स्पष्टीकरणात आपण गणिताच्या अगदी मूलभूत पण तितक्याच रंजक अशा दुनियेत जाणार आहोत. संख्या नक्की कशा बनतात, त्या वाढतात कशा आणि त्यांच्यातले ते छुपे आकृतिबंध हे सगळं आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. तर आजच्या आपल्या या प्रवासाचे टप्पे असे असतील. आधी अवयव आणि विभाजक, मग त्यांचे नियम, गुणिते, संख्यांचे वर्ग आणि शेवटी अवयव वृक्ष पद्धत. थोडक्यात सांगायचं तर एका संख्येच्या मर्यादित घटकांपासून ते तिच्या अनंत शक्यतांपर्यंतचा हा प्रवास असेल. सुरुवात करूया पहिल्या भागापासून. अवयव आणि विभाजक म्हणजेच संख्येचे आतील मूलभूत घटक. आता एखादी संख्या आतून कशी बनते हे बघायचं असेल तर अवयव म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. अवयव, ज्याला आपण विभाजक असंही म्हणतो, तो असा असतो जो दुसऱ्या संख्येला पूर्णपणे भाग देतो. एकदम क्लीन. म्हणजेच भाग दिल्यानंतर बाकी अगदी शून्य उरली पाहिजे, काहीही शिल्लक राहायला नको. हे बघा, हे उदाहरण अगदी चपखल बसतं. जेव्हा 15 या संख्येला 3 ने भाग दिला जातो तेव्हा खाली काय उरतं? अगदी बरोबर, 0, डबल 0. यावरून हेच सिद्ध होतं की 3 हा 15चा एक अचूक अवयव आहे. सोपं आहे ना? आता हे अवयव शोधायचे कसे? यासाठी फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे बाकी शून्य उरायला हवी. मग ती संख्या तिच्या अवयवांच्या गुणाकाराच्या स्वरूपात मांडायची आणि अगदी साध्या 2च्या पाढ्यापासून सुरुवात करून तपासून पाहायचं. चला, 30 या संख्येवर हा प्रयोग करून पाहूया. 30ची फोड करून जर आपण पद्धतशीरपणे जोड्या लावल्या तर बघा काय मिळते. 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि स्वतः 30. हे सगळे आहेत 30चे मूलभूत आणि मर्यादित अवयव. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, अवयवांचे नियम आणि त्यांच्या सीमा. अवयवांना कसे काही कडक नियम लागू असतात ते बघूया. हे बघा, अवयवांना एक निश्चित सीमा असते. 1 ही संख्या प्रत्येक संख्येचा सर्वात लहान अवयव असतेच. ती जणू सुरुवातीची रेषा आहे आणि ती संख्या स्वतः ही तिची शेवटची मर्यादा असते. म्हणजे कोणताही अवयव मूळ संख्येपेक्षा मोठा असूच शकत नाही. हे अगदी निश्चित आहे. पण गणितात नेहमी काही रंजक अपवाद असतातच. जसं की मूळ संख्या, ज्यांना आपण प्राईम नंबर्स म्हणतो. त्यांचे फक्त आणि फक्त 2च अवयव असतात. आणि 1 या संख्येचा म्हणाल तर ती पूर्ण जगातच अद्वितीय आहे, कारण तिचा फक्त एकच अवयव असतो, ती स्वतः. मग इथे एक भारी प्रश्न पडतो. जर अवयव असे ठराविक सीमेतच बांधलेले असतात तर मग संख्यांचा अमर्याद अनंत विस्तार कसा होतो? त्या वाढतात कशा? याचंच उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळेल. गुणिते समजून घेणे, अनंताच्या दिशेने एक पाऊल. आता थोडा दृष्टिकोन बदलूया. गुणिते म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर दिलेल्या संख्येच्या पाळ्यात येणाऱ्या संख्या. एखाद्या संख्येला गुणाकाराच्या सहाय्याने वाढवत नेणे. जणू काही आपण गणिताची अशी शिडी चढतोय जी कधी संपतच नाही. आणि इथेच आपल्याला एक मोठा फरक जाणवतो. एकीकडे अवयव आहेत जे संख्येला एका मर्यादेत अडकवून ठेवतात आणि दुसरीकडे गुणिते आहेत जे त्या संख्येला अनंताच्या आकाशात अगदी मुक्तपणे सोडून देतात. कारण सर्वात मोठं गुणित कोणतं याला काही अंतच नाही. गुणितांचे नियमही अगदी सरळ आहेत. ती संख्या पाढ्यात असली पाहिजे. जसं की 5ची पहिली 5 गुणिते आहेत 5, 10, 15, 20 आणि 25. आणि हो, शृंखला कितीही लांब गेली तरी सुरुवात नेहमी अतिशय सुरक्षितपणे म्हणजे त्या संख्येपासूनच होते. 5ची गुणिते 5 पासूनच सुरू होणार. आता वळूया चौथ्या भागाकडे, संख्यांचे वर्ग, स्वतःलाच गुणण्याची ताकद. गुणाकाराचा हा एक अतिशय भन्नाट प्रकार आहे. जेव्हा एखादी संख्या स्वतःलाच गुणते, अगदी स्वतःच्याच किमतीने, तेव्हा मिळणाऱ्या उत्तराला त्या संख्येचा वर्ग म्हणतात. यामुळे काय होतं तर संख्येची वाढ फक्त रेषेत न होता ती अत्यंत वेगाने, अक्षरशः उड्या मारत वाढते. ही सुरुवातीची काही उदाहरणे बघा. 1 गुणिले 1 म्हणजे 1, पण 5 गुणिले 5 केले की थेट 25 आणि 10 गुणिले 10 केले की 100. जेव्हा एखादी संख्या स्वतःच स्वतःचा गुणक बनते तेव्हा तिची किंमत किती वेगाने वाढते हे इथे स्पष्ट दिसतं. हा तक्ता बघा.
यात 11 ते 25 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग दिले आहेत. 11चा वर्ग 121 तर 25चा थेट 625. ही वाढ किती पटीने आणि किती मोठी होते हे या तक्त्यावरून अगदी व्यवस्थित समजून येतं. आणि आत्ता आपला शेवटचा भाग, अवयव वृक्ष पद्धत म्हणजेच फॅक्टर ट्री. आत्तापर्यंत आपण जे शिकलोय ते एका चित्राच्या स्वरूपात मांडण्याची ही पद्धत आहे. अवयव वृक्ष एखाद्या मोठ्या संख्येला तोपर्यंत तोडत आणि फोडत राहतो जोपर्यंत तिच्यातले सर्वात मूलभूत घटक म्हणजेच मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स शिल्लक राहत नाहीत. हे एका नकाशासारखंच काम करतं. हे उदाहरण बघा. 63 या संख्येचं विभाजन कसं झालंय? 63ची फोड झाली 7 गुणिले 9. मग 9ची अजून फोड झाली 3 गुणिले 3 मध्ये. एखाद्या झाडाला फांद्या फुटल्यासारखं. शेवटी 63 ही संख्या 7, 3 आणि 3 या मूळ संख्यांपर्यंत कशी येऊन थांबते हे यात अगदी सुरेख दिसतं. तर एका संख्येची मर्यादित मुळे अनंताच्या गुणितांपर्यंत कशी पोहोचतात हे पाहिल्यानंतर आता गणितातील साधे आकडेही पूर्वीसारखे नक्कीच वाटणार नाहीत, होय ना? कारण प्रत्येक संख्या ही केवळ एक आकडा नसून ती एका मर्यादेतून अनंताकडे जाणारा एक रंजक प्रवास आहे. याच विचारासोबत आजचे स्पष्टीकरण आपण इथेच थांबूया. गणिताच्या या अद्भुत दुनियेचा नक्की विचार करत रहा.